तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तर मित्रांनो, आपण दरवर्षी मकर संक्रांतीला तिळगुळ खातो, पतंग उडवतो, काळे कपडे घालतो. पण कधी विचार केलाय का? मकर संक्रांती म्हणजे फक्त सण नाही, तर निसर्ग, विज्ञान, शेती आणि माणसांच्या नात्यांचा संगम आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मकर संक्रांतीचा इतिहास, महत्त्व, वैज्ञानिक कारणे, परंपरा आणि हा सण इतका खास का आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी एक अशी गोष्ट सांगणार आहे जी कळल्यावर तिळगुळ फक्त पदार्थ वाटणार नाही. भारत हा कृषीप्रधान देश आहे. इथले बहुतेक सण हे शेती, ऋतुचक्र आणि निसर्गाशी जोडलेले आहेत. मकर संक्रांती हा असाच एक सण आहे जो सौर कालगणनेवर आधारित आहे आणि दरवर्षी 14 जानेवारीला साजरा केला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का, हा सण तेव्हा येतो जेव्हा सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, म्हणजेच उत्तरायण सुरू होते. तर मकर संक्रांती म्हणजे नेमकं काय? संक्रांती या शब्दाचा अर्थ आहे हस्तांतरण किंवा संक्रमण. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार बहुतेक वेळा हा दिवस 14 जानेवारी असतो, परंतु लीप वर्षात कधी कधी 15 जानेवारीलाही येतो. उत्तरायण सुरू झाल्यानंतर दिवस मोठे होऊ लागतात, रात्री लहान होतात, थंडी हळूहळू कमी होऊ लागते. म्हणजेच हा निसर्गात सकारात्मक बदलाचा सण आहे. महाराष्ट्रात मकर संक्रांती हा 3 दिवसांचा उत्सव आहे. महाराष्ट्रात मकर संक्रांतीला साध्या भाषेत संक्रांत असे म्हणतात. हा सण 3 दिवस साजरा होतो. 13 जानेवारीला भोगी, 14 जानेवारीला मकर संक्रांती आणि 15 जानेवारीला किंक्रांत. तर भोगी म्हणजे जुने सोडून नवीन स्वीकारण्याचा दिवस. भोगी हा मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा होतो. या दिवशी लोक पहाटे शेकोटी पेटवतात, जुनी निरुपयोगी वस्तू टाकून देतात, नवीन सुरुवातीचं स्वागत करतात. तर हा दिवस दर्शवतो की जुने विचार, जुनी दुःख, जुनी नकारात्मकता सोडून नवीन आशा स्वीकारा. दक्षिण भारतात याला भोगी पोंगल म्हणतात आणि देवराज इंद्राची पूजा केली जाते. भोगीचा खास आहार म्हणजे या दिवशी तिळाचा कूट घातलेली मिश्र भाजी, बाजरीची भाकरी, लोणी, मुगाची खिचडी हे पदार्थ खास बनवले जातात. का? तर कारण तीळ आणि गूळ शरीराला उष्णता देतात, हिवाळ्यात रोगप्रतिकार शक्ती वाढवतात. यातील दुसरा दिवस म्हणजे मकर संक्रांती, जो मुख्य दिवस असतो. हा दिवस कृतज्ञतेचा आहे. शेतात आलेल्या नव्या धान्याबद्दल निसर्गाला, सूर्याला धन्यवाद देण्याचा दिवस. महाराष्ट्रात स्त्रिया सुगड भरतात, हरभरे, ऊस, बोरे, गहू, तीळ देवाला अर्पण करतात, उखाणे घेतात, हळदी कुंकू साजरं करतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे एकमेकांना म्हणतात. तर मकर संक्रांतीत काळे कपडे का घालतात? कारण संक्रांतीला काळे कपडे घालण्याची परंपरा आहे. यामागचं कारण पूर्णपणे वैज्ञानिक आहे. काळा रंग सूर्याची उष्णता जास्त प्रमाणात शोषून घेतो, त्यामुळे शरीराला ऊब मिळते आणि हिवाळ्यात हा फार उपयुक्त असतो. मकर संक्रांतीला पतंग का उडवतात? पतंग उडवणं म्हणजे आनंद, स्वातंत्र्य आणि आकाशाशी नातं, पण त्यामागे वैज्ञानिक कारणही आहे. सकाळच्या सूर्यप्रकाशामुळे शरीराला नैसर्गिक व्हिटॅमिन डी मिळतं, जे हाडांसाठी आणि रोगप्रतिकार शक्तीसाठी उपयुक्त असते. तर संपूर्ण भारतात हा सण वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो. आसाममध्ये माघ बिहू, पंजाबमध्ये माघी, तमिळनाडूमध्ये पोंगल, गुजरात उत्तरायण, बिहारमध्ये दही चुरा, बंगालमध्ये पौष संक्रांती, तर कर्नाटक, महाराष्ट्रात संक्रांती आणि फक्त भारतातच नाही तर नेपाळ, थायलंड, म्यानमार, कंबोडिया इथेही हा सण साजरा होतो. मित्रांनो, मकर संक्रांतीच्या दिवशी दानाला फार महत्त्व आहे. जसे आपल्या देवी पुराणात सांगितले आहे, संक्रांतौ यानी दत्तानी, म्हणजे या दिवशी केलेलं दान प्रत्येक जन्मात परत मिळतं. आजच्या काळात अन्नदान, वस्त्रदान, विद्यादान, रक्तदान, श्रमदान हेही तितकंच महत्त्वाचं आहे. यातील तिसरा दिवस म्हणजे किंक्रांत. संक्रांतीनंतरचा दिवस म्हणजे किंक्रांत. हिंदू कथेनुसार संक्रांती देवीने किंकिरासूर या राक्षसाचा वध केला, त्यामुळे हा दिवस किंक्रांत म्हणून ओळखला जातो. हा दिवस शुभ कार्यासाठी घेतला जात नाही, पण हळदी कुंकू आणि साधी पूजा केली जाते. दक्षिण भारतात यालाच मट्टू पोंगल म्हणतात. महाभारतात देखील उत्तरायण याला विशेष महत्त्व आहे. महाभारतात भीष्म पितामह उत्तरायणाची वाट पाहत बाणांच्या शय्येवर पडून होते. उत्तरायण सुरू होताच त्यांनी प्राणत्याग केला. यावरून उत्तरायणाला किती पवित्र मानलं जातं हे लक्षात येतं. तिळगुळाचा खरा अर्थ, तीळ म्हणजे स्नेह आणि गूळ म्हणजे गोडवा. म्हणजेच
नात्यांमधील कटुता विसरून स्नेह आणि गोडवा वाढवणं. म्हणूनच तिळगुळाची देवाणघेवाण करताना गोड गोड बोला अशी परंपरा आहे. मकर संक्रांती हा फक्त सण नाही, फक्त पदार्थ नाही, फक्त परंपरा नाही, हा आहे निसर्गाशी जोडलेला, विज्ञान समजवणारा आणि माणसांना एकत्र आणणारा उत्सव. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच भारतीय सणांवरचे सखोल माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मंडळी, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.